हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होतो असं म्हणणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मराठी नंतर दुसरी भाषा हिंदी ठेवणं सोयीस्कर होतं। हिंदी भाषेसाठी शिक्षक सहज उपलब्ध होतात असं फडणवीस म्हणाले। तर दुसरीकडे हिंदी मराठी हा वाद टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये संस्कृत अनिवार्य करण्यात यावं अशी मागणी महंत सुधीर दास यांनी फडणवीसांकडे केली आहे। कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ, कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे। मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते, याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे। मराठी की हिंदी यावरनं जो एक वाद सुरू झाला आहे, तर मला असं वाटतं की तिथे संस्कृत कंपल्सरी करण्यात यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी अशी मागणी संसदेकडे केली होती। त्यामुळे हिंदी, द्रविड किंवा अन्य मराठी हा वाद टळेल। त्याचप्रमाणे संस्कृतचं अध्ययन सर्वांना सुरू झाल्यामुळे ज्याला एक ॲस्थेटिक व्ह्यू किंवा व्हॅल्यू किंवा एक अत्यंत सुसंस्कारी व्यक्तिमत्व बनवण्याकरता निश्चितच मदत होईल। तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी शाळेमध्ये संस्कृत मॅन्डेटरी करण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।